हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज असे टम्म फुगलेले भटुरे आणि चमचमीत अशी छोलेची भाजी बनवणार आहे। तर रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते। हे बघू शकता तुम्ही, भटुरा किती छान असा गुबगुबीत फुगलेला आहे आणि अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने भटुरे कसे बनवायचे, तेलकट न होणारे, एकदम जिभेनेही खाता येतील इतकी लुसलुशीत। चला तर मग मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते आणि अशी चमचमीत छोलेची भाजीची रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे बघू शकता, खूप छान आणि टेस्टी झाली होती छोलेची भाजी आणि खूप झटपट बनून तयार होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवे असले तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। हे बघू शकता, एकदम ढाबा स्टाईल अशी चमचमीत अशी छोलेची भाजी आणि टम्म फुगलेले भटुरे, अजिबात तेलकट न होणारे, एकदम लुसलुशीत असे। चला तर आपण रेसिपीला सुरू करूया। आता ह्याच कपाने मी इथे हे 2 कप मैदा घेतलेला आहे। आता भटुऱ्यासाठीच मैद्याचाच वापर करायचा आहे। तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर तुम्ही जास्त मैदा देखील वापर करू शकता। तर इथं आपण साहित्य बघूयात। तर मी इथं 4 चमचे दही घेतलेला आहे, 4 चमचे रवा घेतलाय, 2 चमचे तेल घेतलंय, थोडंसं बेकिंग सोडा घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, थोडीशी 1 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घेतलंय। तर आता हे तुम्ही साहित्य बघू शकता। तर तुम्हाला जर जास्त भटुरे बनवायचे असते तर मैद्यानुसार तुम्ही त्यात दुसऱ्या साहित्याचं देखील प्रमाण वाढू शकता। तर आता इथे ना आपण पीठ मळायला घेऊया। तर मी हे 2 कप मैदा घेतला होता। तर ह्या 2 कप मैद्यात टाकून घेते चवीनुसार मीठ, थोडंसं पिठी साखर, सोडा, जे कोरडे जिन्नस आहेत ते सगळे मी याच्यात टाकून घेते, थोडं तांदळाचं पीठ आणि रवा, जेणेकरून ना आपला भटुरा एकदम सॉफ्ट आणि असा भारी बनतो। रव्याने एक थोडासा क्रंचीनेस येतो। तर आता ह्याला सगळं मिक्स करून घेऊया आपण हे बॅटर। हे मिक्स केल्याच्या नंतर मग आपण दही आणि तेल यात टाकून घेऊयात। थोडंसं दही मी ठेवलंय, कारण हे दही ना काल पॅकेट आणलं होतं, थोडंसं आंबट झालेलं असेल। शक्यतो जास्त आंबट दह्याचा वापर नाही करायचा, आपलं एकदम नॉर्मल दही पाहिजे। तर हे जास्त पण आंबट नाही आहे, पण मी थोडंसं ठेवलंय। तर आता याला ना असं मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता, याला असं पूर्ण छान सगळे जिन्नस मैद्याला लागले गेले पाहिजे, असं छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्याच्या नंतर आपण यात ना थोडंसं पाणी टाकून याला असं मळून घेऊयात। तर आता भटुऱ्याचं पीठ जास्त घट्टही नसतं आणि थोडंसं पातळच असतं, सैलच असतं, जेणेकरून आपला भटुरा पटकन लाटता येतो। असं म्हणजे थोडंसं पातळच भटुऱ्याचं पीठ असतं। तर थोडं पाणी करूनच आपण याला मळून घेऊयात। जास्त पातळही नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही बनवायचं। तर थोडं पाणी टाकून याला मी असं मिक्स करून घेते। तर आपल्याला असं याचा उंडा बनवून घ्यायचा आहे। तर यात आपण दही, सोड्याचा वापर केल्यास जेणेकरून आपला भटुरा फुलतो आणि रव्याने देखील भटुरा छान फुगतो। त्यामुळं पिठी साखर यांनी खूप भटुऱ्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि खायला देखील भटुरा खूप छान लागतो आणि गुबगुबीत फुलतो देखील। तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा भटुरे नक्की बनवा, खरंच खायला खूप टेस्टी होतात आणि खरंच हे खूप छान झाले होते। तर हे असं मी पीठ मळून घेतलंय आता। हे बघू शकता, जास्त घट्टही नाही आहे हे पीठ, एकदम असं पातळ आहे, कारण भटुऱ्यासाठी असंच पीठ लागतं। तर हे असं मळून घेते मी आणि याला झाकण ठेवून याच्यावर असा थोडासा कपडा ठेवून आपण याला झाकून ठेवूयात। हे बघू शकता, असा मस्त उंडा बनवून घेतला याचा। याला मळल्याच्या नंतर हे बघू शकता, असा सॉफ्ट उंडा बनवून घेतला आणि ओला नॅपकिन याच्यावर ठेवून दिलाय। तर आता हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण छोले भाजीची तयारी करूयात। तर मी इथं ना छोले भाजी बनवायच्या आधी ना 5 ते 6 तास हे छोले मस्त पाण्यात भिजू घातले होते, कारण ते लवकर शिजले जातात आणि भाजी पण खूप छान लागते। तर आता मी इथं कुकरमध्ये छोले टाकून घेतले। त्यात 1 तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 काळे मिरे आणि वेलची टाकून घेऊयात, जेणेकरून एक छोले आपले शिजले जातात ना त्याला एक भारी टेस्ट येते। तर यात तुम्ही आपली पत्ती देखील टाकू शकता, त्याची पेटोळी बनवून, पण शक्यतो मी तसा वापर नाही करत। हेच खडे मसाले टाकल्याच्या नंतरच खूप छान असे छोले, फ्लेवरिंग छान येतो आणि भाजी देखील खूप छान लागते। आणि हे खडे मसाले आपण छोले शिजल्याच्या नंतर काढून देखील घेऊ शकतो। तर आता मी इथं कुकरला छोले शिजायला
छोले शिजेपर्यंत आपण छोलेच्या भाजीची तयारी करूया. तर एक मी टोमॅटो कट करून घेतला आहे, 2-3 कांदे कट करून घेतले, थोडीशी हिरवी मिरची स्लाइस करून घेतली आहे, छोले मसाला घेतला आहे आणि लाल तिखट घेतली आहे. आणि इथं ना मी कोथिंबीर घेतली आहे, थोडी कसुरी मेथी घेतली आहे आणि थोडे अद्रक आणि अद्रकचे बारीक स्लाइस करून घेतलेत आणि थोडीशी लसूण देखील घेतला आहे. तर हे बघू शकता मी इथं कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही बारीक कट करून देखील घालू शकता, पण जे प्युरी करून जे टेक्स्चर येतं ना, तर ते छोले भाजीला वेगळंच असतं. तर आता आपले छोले पण छानपैकी शिजलेले आहेत. तर आता मी कढईमध्ये ना भाजीची तयारी करते आणि खरंच तुम्ही अशा पद्धतीने एकदा छोलेची भाजी नक्की बनवा, खरंच खूप छान लागते. तर मी इथे आधी कढईमध्ये ना तेल टाकून घेते. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे आणि थोडंसं मोहरीचा तडका देऊन घेते आणि जी आपण कांद्याची गिरवी केली होती ती देखील आता तेलात टाकून घेते आणि याला पण छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला. कारण गिरवी करताना कांदा परतून घेतलेला नव्हता, कच्चाच कांदा होता. त्यामुळं जेवढी आपण गिरवी छान परततो ना तेवढी भाजीमध्ये ही टेस्ट छान उतरते. आणि कांदा आणि टोमॅटोची गिरवी छान परतली गेली ना भाजीला खरंच चव देखील एक वेगळीच असते ती. त्यामुळं कधी पण भाजी करताना ना गिरवी छान परतली गेली ना तरच भाजी खूप छान होते, अगदी तेल सुटेपर्यंत. आणि कांदा कच्चा असल्यामुळे ती चांगली शिजली पण गेली पाहिजे. तर इथं मस्त मी अशी कांदा परतून घेते. आता कांदा परतत आल्याच्या नंतर ना आपल्याला जी टोमॅटोची प्युरी होती ती देखील यात टाकून घ्यायची, कारण दोन्ही पण परतले जाते व्यवस्थित. टोमॅटो पण आपण कच्चंच घेतलेलं आहे त्यामुळं. तर इथं कांदा आणि टोमॅटोची प्युरी देखील मी असं छानपैकी परतून घेते. याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून द्यायची आहे. आता आपले छोले पण छान शिजलेले आहेत. तर मी इथं थोडे ना 2 चमचे छोले साईडला काढून घेतलेत आणि ते पण थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. अगदी 2 चमचे छोले घेतलेत, जेणेकरून आपल्या भाजीला ना एक बाइंडिंग छान येतं आणि खायला देखील खूप छान लागते. तर एकदम अशी धाबा स्टाईल भाजी बनवून तयार होते. तर हे बघू शकते इथं कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही देखील छान परतली गेली आहे. तर याला अजून थोडंसं परतून घेऊयात, जेणेकरून याला अजून थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. कडाकडाने थोडंसं तेल सुटायला लागलं आहे, पण अजून थोडीशी परतून घेऊयात, थोडीशी कसर वाटते यात. तर आता गिरवी ना छान तेल सुटेपर्यंत परतलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आता गिरवीचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर अशी गिरवी आपल्याला परतून घ्यायची. आता यात ना मसाले ॲड करते. तर मी इथं लाल तिखट घेतलेले आहे, कश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे. तुम्ही दुसरं देखील लाल तिखट घेऊ शकता, जेणेकरून ना भाजीला तर्री खूप छान येते आणि ती थोडी कमी तिखट असते, त्यामुळे दुसरी लाल तिखटचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर इथे मी छोले मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि थोडीशी हळद टाकून घेते आता आणि याला मिक्स करून घेते. जास्त काही मसाल्यांचा वापर करायचा नाही, अगदी छोले मसाला देखील तुम्ही घरी बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने. त्याचं पण रेसिपीचं व्हिडिओ एक दिवस अपलोड करेन. छोले मसालाची रेसिपी खरंच खूप सोपी आहे, पण माझ्याकडे रेडीमेड छोले मसाल्याचे पॅकेट होतं त्यामुळं मी तोच यूज केला. तर आता जे मी छोले मिक्सरला बारीक करून घेतले होते ते देखील यात टाकून घेते आणि याला आता मिक्स करून घेते. तर आता गिरवी पण छान परतली गेली होती आणि कलर देखील खूप चेंज झाला होता गिरवीचा. त्यानंतर मसाले ॲड केले आणि त्याच्यानंतर मग जे छोले मिक्सरला बारीक करून घेतले होते, जास्त छोले बारीक करायचे नाही, अगदी 2 चमचे देखील घेऊ शकता तुम्ही. जास्त छोले बारीक केली भाजी अशी गुळमट लागती आणि थोडी जास्तच एक्स्ट्रा घट्ट होती. तर भटुऱ्यासंग खायला भाजी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मध्यम थिकनेस भाजी बनवायची आहे आपल्याला. तर आता कुकरला जे छोले शिजवून घेतले होते ना ते छोले मी यात टाकून घेते आणि याला आता मिक्स करून घेऊयात. तर छोले अगदी छान शिजले गेले होते, एकदम असे मऊसूत. तर याला आता मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल भाजी खूप घट्ट झाली आहे तर थोडं कोमट पाणी त्यावर ॲड करू शकता. आणि यात जे खडे मसाले होते ते मी काढले होते, पण थोडेसे काळे मिरे वगैरे 2-3 राहिले होते ते देखील काढून घेते. ते दाताखाली आले ना, मिऱ्याचा खूप असा तिखटपणा असतो मिऱ्यामध्ये, तर खूप चव बिघडते त्यामुळं. तर ते खडे मसाले काढून घेऊ शकतात. माझ्याकडून 2 मिरे राहिले होते तर मी ते पण आता काढून घेतलेत. तर मस्त अशी भाजीला उकळी आणून देऊयात.
तर यात ना मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आहे, जेणेकरून भाजीला चव अजून छान येते. आणि आता एक स्पेशल तडका बनायचा आहे, की जे धाब्यामध्ये जे हॉटेलवाले असतात ना, ते छोले भाजीला हा तडका बनवतात आणि त्याने ना खरंच ह्या छोले भाजीची चव खरंच खूप छान लागते. तर चला आता एक स्पेशल आपण तडका बनवूयात भाजीला उकळी येईपर्यंत. आणि चवीनुसार मी यात मीठ टाकून घेतलं आहे. तर आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण तो तडका बनवून घेऊया. तर मी इथं ना छोटी कढई घेतली आहे. तुम्ही तुमच्याकडे जी फोडणीची पळी वगैरे असेल ना, त्याचा देखील वापर करू शकता. तर मी इथे छोटी कढईमध्ये ना 2 चमचे गावरान तूप टाकलंय. तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता किंवा तेलाचा देखील वापर करू शकता. पण तडक्यासाठी ना मी तुपाचा इथं वापर करते. तर हे तूप पूर्ण असं विरघळून देते. छान गरम झाल्याच्या नंतर यात मी लसूण बारीक करून कट केला होता. तर कट करून घेतलेला होता तो लसूण आणि उभ्या स्लाइस करून घेतली होती. थोडीशी मिरची आणि अद्रकचे तुकडे टाकून घेणार आहोत, जेणेकरून ना भाजीला खरंच खूप छान चव येते. आणि हा लसूण अद्रक खूप छान असा म्हणजे तेलात किंवा ह्या तुपात ना छानपैकी परतून घ्यायचा व्यवस्थित. म्हणजे खूप छान परतून घेतला ना तर आणि ही हिरवी मिरचीची थोडेसे उभे स्लाइस करून टाकलेत. ह्या तडक्याने ना भाजीला खरंच खूप छान चव लागते. तुम्ही जर कधी छोले भाजी बनवली ना तर हा तडका भाजीला नक्की द्या, कारण एकदम धाबा स्टाईल भाजी बनून तयार होती. तर लसूण आणि अद्रक छानपैकी परतलं गेलं पाहिजे. म्हणजे अद्रक थोडंसं जाडसर असतं, त्यामुळं मी म्हणजे कमी गॅसवर याला छानपैकी परतून देते, कारण लसूण तर लगेच पटकन लाल होतो. अद्रक आतमधून थोडंसं स्लाइस परतला टाईम लागतो. तर आता हे परतत आल्याच्या नंतर यामध्ये ना मी थोडीशी लाल तिखट टाकून घेते, जेणेकरून अजून भाजीला तर्री छान येईल आणि कलर देखील छान येतो. तर हे बघू शकता, एकदम थोडीशीच टाकली आहे मी, लाल तिखट टाकली आणि याला मिक्स करून घेते. तर हा गरमागरम मस्त तडका आता भाजीवर टाकून देते. आता गॅस बंद करून घेते, कारण लाल तिखट टाकल्याच्या नंतर खूप ठसका उठतो आणि खूप जळल्या जाती. तर हे बघू शकता, हा तडका ना मी भाजीत टाकून घेतला आहे. तर मी तेव्हा त्यांना फोन पकडायला लावला होता, की धरा तुम्ही म्हणजे व्हिडिओ काढा म्हणून. तर तोपर्यंत मी तो तडका भाजीत ओतला पण होता, तर तो शूट राहून गेलं. तर होतं असं कधी कधी. तर हे बघू शकता, म्हणजे बिफोर आणि आफ्टर भाजीचा कलर किती चेंज झाला आहे. आणि एकदम धाबा स्टाईल छोले भाजी इथं बनवून तयार झाली. आणि खायला तर खरंच एवढी छान झाली होती ना, तर म्हणजे खरंच खूप छान होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा. तर इथं आपली मस्त अशी चमचमीत छोले भाजी बनून तयार आहे गरमागरम. आता आपण गरमागरम भटुरे बनवायला घेऊयात. तर भटुऱ्याचं पीठ पण छानपैकी भिजलं गेलं आहे, कारण त्यामध्ये आपण रवा वगैरे टाकला होता. तर ते पण भाजी होईपर्यंत खूप छान भिजलं गेलं आहे. तर आता आपण भटुऱ्याचं जे पीठ होतं ना, तर ते बघूया. हे बघू शकता. तर आता मी हातांना थोडंसं तेल लावून घेते आणि याचे आता उंडे करून घेऊयात आपण एक समान, जेणेकरून आपले भटुरे देखील एकदम व्यवस्थित होतील. आणि थोडंसं तेल लावून याला मळून घेऊयात. तर हे बघू शकता, मी याला असं थोडंसं हातांना तेल लावून मळून घेतलं आहे. आणि एकदम असं मस्त सॉफ्ट पीठ बनून झालं आहे आपलं. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर हे बघू शकता, की आता भटुऱ्याचा उंडा कसा बनवायचा. तर असं 2 बोटांच्या मधून हे बघू शकता, असा मस्त असे उंडे बनवून घ्यायचे, जेणेकरून उंडे ना आपले असे एकसारखे येतात आणि अगदी अल्ल्यात देखील होतात. तर आता भटुरा पुरीसारखा लई छोटा पण नसतो आणि चपाती एवढा मोठा पण नसतो. म्हणजे एकदम असा मध्यम आकाराचा भटुरा बनवायचा आहे. की पुरी कशी आपली म्हणजे पुरीसारखाच असतो, पण थोडासा मोठा असतो भटुरा. आपली पुरी जशी छोटी असते. आणि भटुरा एकदम असा टम्म फुगलेला असतो. आणि हे भटुरे ना सगळे खूप छान फुगले होते, कारण ना म्हणजे जे पीठ आपण मळलं होतं ना, सोड्याचा किंवा रव्याचा, तांदळाच्या पिठाचा, आणि खायला तर इतका टेस्ट लागतो ना हा भटुरा. तुम्ही ही रेसिपी वापरून तुम्ही जर एकदा भटुरा बनवला ना, तर खरंच खूप छान होतो. तर आता सगळ्या उंड्यांना ना मी थोडं असं तेल लावून घेते आणि आता आपण भटुरे लाटून घेऊया. तर आता भटुरे लाटण्यासाठी ना मी तर लाटणं पळपटचा वापर करते आणि परत थोडंसं जे लाटण्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला भटुरा असा चिगटला नाही पाहिजे. थोडं पोळपटालाही थोडंसं लावून घेते अजून, कारण मैदा चिगटला जातो भटुरा खाली. तर तसं होऊ नये त्यामुळं. आणि भटुरा असा लाटताना ना म्हणजे
एकाच बाजूने लाटायचा असतो, अलटीपलटी करायचा नसतो. आणि भटुरा हा थोडा असा लंबुळकाच असतो, म्हणजे गोल गरगरीत नसतो. तर भटुऱ्याचा आकार देखील असा थोडासा लांबुळा असतो. तर हे बघू शकता, अलटीपलटी अजिबात करायचं नाही आणि अल्ल्याद अशा कडा लाटल्या गेल्या पाहिजे. आणि आपला भटुरा फुगन पण इतका पण असा जोर देऊन लाटायचा नाही, असा टम्म फुगला पाहिजे, एकदम असा अल्ल्याद लाटायचा. तर हे बघू शकता. तर हे पीठ पातळ असल्यामुळं ना, आपण जेव्हा भटुरा उचलतो ना, तेव्हा त्याचा आकार ऑटोमॅटिक म्हणजे चेंज होतो. तर हे बघू शकता, मी असा पुरीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा असा भटुरा बनवून घेतलाय आणि असा लंबकुळाच भटुरा असतो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भटुरा नक्की बनवा, म्हणजे याची चव ना अशी वेगळीच लागते. यात जी पिठी साखर, तांदळाचं पीठ, रवा हे जे कॉम्बिनेशन असतं ना, त्याने भटुऱ्याची चव अशी खूपच छान लागते. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा. तर इथे कढईमध्ये ना तेल मी असं तापायला ठेवलं होतं आणि ते तेल भटुरा तळण्यासाठी ना तेल एकदम असं कडकडीत गरम तापायचं, जेणेकरून आपल्या भटुरांना पटकन असा फुगतो. तर असं भटुरा तेलात टाकल्याच्या नंतर वरून ना त्याला असं थोडं थोडं त्या पळीनी किंवा कशाने पण त्याला थोडंसं असं वरून तेल ओतायचं, जेणेकरून तो दोन्ही बाजूनी असा टम्म फुगला जातो. हे बघू शकता तुम्ही, एकदम असा गुबगुबीत हा भटुरा एकदम छान असा फुगलेला आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त असा छान तळून घ्यायचा. तर खरंच खूप सोप्या पद्धतीने आणि इझी तुम्ही घरच्या घरी एकदम धाबा स्टाईल छोले भटुरेची रेसिपी नक्की बनवू शकता. तर हे बघू शकता, असा एकदम गुबगुबीत हा फुगलेला आहे, अजिबात कुठंच चिपटा झाला नाही किंवा एकदम असा हॉटेलमध्ये भेटतो तसाच. आणि भटुऱ्याचा आकार देखील असाच असतो, अगदी भटुरा गोल नसतो, असा थोडा लंबकुळाचा आकाराचा भटुरा असतो. तर याला दोन्ही बाजूंनी असं तळून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही याला टिश्यू पेपरवर देखील काढू शकता, जेणे याच्यात थोडंसं एक्स्ट्रा वगैरे तेल असतं ते निघून जाईल. पण अजिबात तेल वगैरे काहीच पित नाही हा भटुरा, एकदम असा कमी तेलकट होतो. तर हे बघा, इथं मी सगळे असे भटुरे लाटून घेते आणि मस्त गरमागरम असे तळून घेते. तर हा पण भटुरा एकदम मस्त असा टमटमीत फुगलेला आहे. आणि आता ताटात सर्व केल्याच्या नंतर हे बघू शकता, मस्त गरमागरम असे भटुरे आणि किती छान असा मस्त भटुरा फुगलेला आहे. आणि मस्त अशी चमचमीत अशी छोले भाजी खूप छान झाली होती टेस्टीला. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. आणि जर चॅनलवर नवे असले तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.